दोषी असेल तर आम्ही या ठिकाणी नाही, मी हे बघा, अद्यापपर्यंत सुद्धा मी स्वतः धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही या प्रकरणामध्ये. ते राजीनामा त्यांच्याच पार्टीचे लोक मागतात, त्यांची कोर कमिटी त्यांच्या बरोबर असेल, अजितदादा त्यांच्या बरोबर असतील, तर हा त्यांचा प्रश्न आहे ना, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रश्न आहे का? आमच्या भाजपाचा हा प्रश्न नाही. प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आणि मी स्वतः तरी अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. फक्त हे बी टीम, सी टीम, डी टीम ह्या ज्या ऍक्टिव्हेट आहेत, ह्या ऍक्टिव्हेट टीमनी आता तरी कुठेतरी थांबावं. कारण सगळे आरोपी जे आहेत ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आलटापलटी करून घेतलेले आहेत. यांचा कसा समावेश आहे बी टीमचा, आणि तुम्ही डेलींना काय लिहिणार आहात या पत्रामध्ये? मी पत्र लिहून तुम्हाला त्याची प्रत देणार आहे. ते एक आहे, अजून बरंच काही लिहायचं आहे ना. मी फक्त आरोप केलेले आहेत, परंतु आता एसपी लेवलला काही पत्र द्यायचे ते एसपी लेवलला देऊ, आयजी लेवलला काही द्यायचे तर आज शक्यतो प्रयत्न करणार आहे मी आयजींना भेटण्याचा. आयजींना म्हणजे जे लोक पोलीस मधले लोक हे जे काही डायरेक्ट आकाला मदत करताना दिसत आहेत, तर हे जे आकांना मदत करणारे लोक आहेत पोलीस दलातले, यांच्यावर ते बी कारवाई व्हायला पाहिजेत ना. यांच्यावर कारवाई नाही व्हायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? नाही, तुमची लढाई कुठपर्यंत आली या सगळ्या प्रकरणातली? सुरूच आहे का? अजून सुरूच आहे. अजून कुठं काय संपलंय? ही लढाई अजून बऱ्याच दिवस चालेल, जोपर्यंत हे आकाचे सगळे सहकारी आका आणि त्यांचे ज्यांनी संतोषला मारलेला आहे हे सगळे लोक फाशीवर जाईपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे. अजून फार अप अँड डाऊन होणार आहे त्याच्यामध्ये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.